लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राज ठाकरे आपल्या पक्षाचं इंजिन महायुतीच्या डब्यांना जोडणार की नाही याची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे। ही उत्सुकता अधिक ताणण्याचं काम मनसेकडून रिलीज केले जाणारे टीजर देखील करतात। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला काही तास उरलेत, मात्र राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याचे तर्कवितर्क अनेक पद्धतींनी लढवले जातात। गुढीपाडवा मेळाव्यापूर्वी मनसेकडून एका पाठोपाठ एक टीजर रिलीज केले जात आहेत। गेल्या 4 दिवसात राज ठाकरेंचे सलग 4 टीझर समोर आलेत। चित्रपटांचे टीझरही फिके पडतील अशा पद्धतीनं मनसेनं सस्पेन्स राखलाय। त्यामुळे राज ठाकरे 9 एप्रिलला कोणता पिक्चर दाखवणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। मला असं वाटतं नरेंद्र मोदींचं जे यश आहे ते नरेंद्र मोदींचं आहे। त्या लोकांनी जे इतकी वर्ष ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत ना, त्याच्यातनं आलेलं हे यश आहे। तुमच्या सगळ्यांच्या कष्टामधनं एकदा हे राज्य माझ्या हातात द्या, सगळे भोंगे एक साथ बंद करून टाकतो। महाराष्ट्र घडवायचा आहे। जे जे माझ्याकडनं शक्य असेल ते या महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी, हिंदूंसाठी आणि मराठी माणसासाठी करीन। निवडणुकांचे काय निर्णय घ्यायचे ते लवकरच तुमच्या समोर मी सांगेन आणि बोलायचंय ना, भरपूर गोष्टी बोलायचे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या चर्चेत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर गुढीपाडवा मेळाव्यात गोड बातमी मिळणार का असा प्रश्न पत्रकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला। त्यावर फडणवीस मनापासून हसले आणि राज ठाकरे महायुतीत सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मनसेशी काही चर्चा या गेल्या काळामध्ये आमच्या झालेल्या आहेत। विशेषतः मनसेने जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासून त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे। ठीक आहे, मधल्या काळात त्यांनी काही वेगळी भूमिका देखील घेतली आणि म्हणून मला विश्वास आहे की श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील, मोदीजींच्या सोबत राहील। मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल, अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांना निर्णय घ्यायचा आहे। आगामी लोकसभेसाठी भाजपनं महाराष्ट्रात 44+ टार्गेट ठेवलंय। त्यासाठी निगेटिव्ह पॉलिटिक्स करण्यापेक्षा सकारात्मक राजकारणावर भाजपनं भर देणं सुरू केलंय। भाजपबरोबरच आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे मोठे पक्ष आहेत, पण एकही खासदार नसलेल्या आणि एकमेव आमदार असलेल्या मनसेसारख्या पक्षालाही महायुतीत घेण्याची गरज भाजपला का भासतीये हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। राज ठाकरेंची साथ मिळाली तर महायुतीचं बळ वाढू शकतं। मनसे महायुतीत सहभागी झाली तर मनसेला सत्तेची ऊब लाभेल। भाजपला आवश्यक असलेली ठाकरे आडनावाची साथ मिळू शकते। सत्ताधारी महायुतीला पाठिंबा दिला तर मनसे कार्यकर्त्यांनाही लढण्याचं बळ मिळणार आहे। उद्धव ठाकरेंना डॅमेज करण्यासाठी आणखी एक आक्रमक चेहरा मिळणार आहे। उद्धव ठाकरेंच्या तुलनेत आपल्या हिंदुत्वाचा खुंटा बळकट करण्याचा प्रयत्न म्हणूनही याकडे पाहिलं जात आहे। मुंबई मनपा निवडणुकीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपला राज ठाकरेंचा फायदा होऊ शकतो। मुंबई, पुणे आणि नाशिकच्या पलीकडे पक्षाचा विस्तार होऊ शकेल। मनसेच्या मराठी वोट बँकेचा फायदा करून घेण्याचाही भाजपचा प्रयत्न असू शकतो। परप्रांतीयांचा मुद्दा आड येत असल्यामुळे हिंदुत्ववादी पक्ष असल्याचं देखील अधोरेखित करता येणार आहे। खरं म्हणजे राज ठाकरे जे आहे ते पूर्वीचे राज ठाकरे, खरे ओरिजिनल राज ठाकरे पुन्हा एकदा आम्हाला दिसावीत अशीच अपेक्षा आमची त्यांच्याकडून। कारण ते खरे ओरिजिनल होते, दाखवा व्हिडिओ म्हणणारे राज ठाकरे खरे ओरिजिनल राज ठाकरे आहेत। आता कोणत्या तरी दबावाखाली ते आहेत, पण मला वाटतं पुन्हा ते येतील आणि लोकशाही वाचवण्याकरता मदत करतील। मला वाटतं काँग्रेसचं बघावं। एक तर ते सिम कार्ड नसलेला मोबाईल झालाय त्यांचा, त्यामुळे त्यांच्यावर काय उत्तर देणार।
दुसरीकडे संजय निरुपम तो जुना नोकियाचा मोबाईल होता ना, आठवण ना, तो असं सगळे ते डायल बिल करायचे, तो मोबाईल झालाय काँग्रेसचा. काही दिवसांपूर्वी दिल्लीत राज ठाकरे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची मुंबईत एक बैठकही झाली. त्यामुळे मनसे महायुतीत सामील होणार या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या भेटीगाठींना 2 आठवडे होऊन गेले तरीही पुढं काहीच हालचाल नाही. त्यामुळे राज ठाकरेंबाबत नक्की काय घडलंय, काय घडतंय हे प्रश्न मनसेच्या कार्यकर्त्यांसह प्रत्येकाच्याच मनात आहेत. राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे. गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मनसे महायुतीत सहभागी होत असल्याचं जाहीर करू शकतात. मनसे महायुतीत सहभागी न होता स्वबळावर लढण्याची घोषणा होऊ शकते. पुणे, नाशिक, मुंबई आणि परिसरातील लोकसभा मतदारसंघात मनसे ताकदीनिशी उतरू शकते. अमित शहांसोबत काय चर्चा झाली याबाबत राज ठाकरे सांगू शकतात. पण माझा जो अंदाज त्यात मनसे भारतीय जनता पार्टी एकत्र होणार नाही. झालंच तर ते भारतीय जनता पार्टीचं दुर्दैव राहील आणि मनसेचंही दुर्दैव राहील. कारण मागच्या 5 वर्षापूर्वीचे व्हिडिओ सगळे लोक ऐकवतील ना. पुन्हा लाव रे तो व्हिडिओ, काय काय नरेंद्र मोदींच्या विषयी राजसाहेब बोललेले सगळीकडे येईल. माननीय राजसाहेबांचे काय करायचं ते आदेश नाही आहेत. शेवटी आमच्या भावना काय आहेत त्यापेक्षा आमच्या साहेबांचा आदेश काय आहे ते आम्हाला महत्त्वाचं आहे. माननीय राजसाहेब काय बोलतील हे आमच्या शर्मिला वहिनी पण सांगू शकत नाही. त्यामुळे आम्ही काय सांगणार. त्यामुळे त्यांना जे काय बोलायचं आहे ती एक गॅरंटी आम्हाला की ते महाराष्ट्र हिताचं बोलतील, मराठी माणसाच्या हिताचं बोलतील आणि ते सर्व महाराष्ट्राला कळेल त्या दिवशी. गेल्या 5 वर्षात राज्याच्या राजकारणात बऱ्याच उलथापालथी झाल्यात. भाजपा शिवसेना युती तुटून महाविकास आघाडी अस्तित्वात आली. 2.5 वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड करत एकनाथ शिंदे भाजपच्या साथीनं मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अजित पवार, काका शरद पवारांची साथ सोडून सत्तेत आले. अशा फाटाफुटीच्या राजकारणात राज ठाकरेंसह त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना अस्तित्व टिकवू नये. ना त्यांचे कार्यकर्ते चलबिचल झाले, ना पदाधिकाऱ्यांनी साथ सोडली. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलंय. श्रेयस सावंतसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.